पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा, संभाजीनगर अहिल्यानगरलाही हिरवा कंदील. अंतिम स्थान सर्वेक्षण पूर्ण, दुसऱ्या मार्गाच्या FLS ला मंजुरी. खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश. अहिल्यानगरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे अहिल्यानगर 134 किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण FLS पूर्ण होऊन DPR तयार झाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर 110 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या FLS ला मंजुरी मिळाली आहे. खासदार निलेश लंके यांनी 2024 पासून या दोन्ही रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, लोकसभा आणि संबंधित समित्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अहिल्यानगरच्या रेल्वे विकासाला आता महत्त्वाची गती मिळाल्याचे मानले जात आहे. पुणे अहिल्यानगर मार्गाचे FLS पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या पुढील प्रशासकीय व मंजुरी प्रक्रियेला दिशा मिळाली आहे. तर संभाजीनगर अहिल्यानगर मार्गाच्या FLS ला मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाच्या पुढील टप्प्याचा मार्गही मोकळा झाला आहे. सर्वेक्षण पूर्ण होणे हा शेवट नसून रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. या रेल्वे जोडण्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतमाल वाहतूक, व्यापार उद्योग, रोजगार आणि अहिल्यानगरच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान दौंड मनमाड दुहेरीकरण पूर्ण झाले असून अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वे मार्गाचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या रेल्वे विकासाला आता वेग येण्याची चिन्हे स्पष्ट झाली.